डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराचा इतिहास. मित्रहो, औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे ही सरकारी मागणी या आंदोलनाची होती. 14 जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामांतर दिवस असला तर या नामांतराच्या दिवसाची वाट पाहण्यासाठी आंबेडकरवादी जनतेला 17 वर्ष संघर्ष करावा लागला. नामांतर आंदोलन 1976 ते इसवी सन 1994 या दरम्यान महाराष्ट्रात घडलेले दलित बौद्ध चळवळीचे आंदोलन होते. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच या विद्यापीठाला नाम का? 1950 ला औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. मिलिंद महाविद्यालयाच्या पायाभरणी प्रसंगी श्री गोविंदभाई श्रॉफ आणि माणिकचंद पहाडिया यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ बाबासाहेबांच्या भेटीला आले होते. बाबासाहेबांशी बोलताना त्या शिष्टमंडळाने आपण हे जे महाविद्यालय सुरू करीत आहोत ते या ठिकाणी चालेल का असा प्रश्न केला. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्गारले, येथे फक्त एक महाविद्यालय उभारून चालणार नाही, तर येथे एक विद्यापीठही उभारले जावे अशी माझी तीव्र इच्छा आहे. आणि बाबासाहेबांच्या प्रयत्नांचे फलित म्हणून 1958 साली मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाला नाव काय द्यावे हा प्रश्न समोर आला तेव्हा महाराष्ट्र सरकारने नाव निश्चित करण्यासाठी एक समिती गठीत केली. शासन नियुक्त समितीने विचारता घेतलेल्या व गांभीर्याने चर्चा केलेल्या नावांमध्ये मराठवाडा, औरंगाबाद, पैठण, प्रतिष्ठान, दौलताबाद, देवगिरी, अजिंठा, शालिवाहन, सातवाहन अशी सर्व स्थळ व भूमी राज्यवाचक नावे होती. फक्त 2च व्यक्तींची नावे सुचवली होती, छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे. येथे शिवाजी महाराजांच्या नावाने आधीच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे पुढे 1960 साली स्थापन झाले. त्यांचे उचित विद्यापीठीय स्मारक झाले. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने विद्यापीठीय स्मारक झाले नाही. म्हणून औरंगाबाद विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचे राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव 27 जुलै इसवी सन 1978 ला संमत करण्यात आला. असे झाले ऐतिहासिक आंदोलन. 27 जुलै 1978 मध्ये विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याचा ठराव पारित झाल्यानंतर प्रतिगाम्यांच्या पोटातील पाण्याने कुटील डाव सोडला. सरकारच्या निर्णयाला जातीचा रंग दिला. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेबांचे नाव देण्याचा मुद्दा उपस्थित झाला तेव्हा अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ या अविचारी माणसांनी विरोध केला. त्यांच्या या विरोधामुळे महाराष्ट्रातील तमाम आंबेडकरी जनता पेटून उठली व नामांतराची मागणी जोर धरू लागली. डोक्याला निळे कफन बांधून 4 ऑगस्ट रोजी दीक्षाभूमीची माती माथ्यावर लावली. दलित मुक्ती सेनेचे सरसेनापती आणि लॉंग मार्च प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी दलित बहुजन समाजाची फौज जमा करून नागपूर ते औरंगाबाद असा लॉंग मार्च आयोजित करून जिंकू किंवा मरू, जळतील नाही तर जाळून टाकतील अशी आक्रमक भूमिका घेतली. लॉंग मार्चमधील निष्पाप लोकांवर इंग्रजांनाही लाजवेल अशा क्रूरपणे लाठी हल्ले झाले. नांदेडमध्ये दलित पॅन्थरच्या गौतम वाघमारे या कार्यकर्त्याने सरकार नामांतर करत नाही म्हणून स्वतःला भर चौकात जाळून घेतले. अखेरच्या श्वासापर्यंत एकच नारा होता, नामांतर झालेच पाहिजे. बाबासाहेबांच्या नावासाठी त्याने आपल्या प्राणाचे बलिदान केले. परभणी जिल्ह्यातही पोचीराम कांबळे यांचे हातपाय तोडण्यात आले. त्यांनाही जातीयवादी सैतानांनी जर्जर करून ठार मारले. कित्येक दलितांची घरे जाळण्यात आली. दलित वस्त्या उद्ध्वस्त केल्या. जनार्दन मवाडे, संगीता बनसोडे, प्रतिभा तायडे, अविनाश डोंगरे, चंदन कांबळे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर असे कितीतरी दलित क्रांतिकारी नामांतराच्या लढ्यात शहीद झाले. फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी दलित बांधवांनी अनेक अन्याय, अत्याचार, जुलूम सहन केले. गावोगावी, शहरात आणि खेड्यापाड्यांपर्यंत नामांतराच्या आंदोलनाची ठिणगी पडलेली होती. त्यावेळी मराठाच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज होता, नामांतर, नामांतर. चारही बाजूने सरकारच्या नाड्या आवळल्या जात होत्या. त्यांच्यासमोर नामांतराशिवाय पर्याय उरला नाही. 17 वर्षाच्या कडव्या संघर्षानंतर शेवटी सरकारला माघार घ्यावी लागली व 14 जानेवारी इसवी सन 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असा नामविस्तार करण्यात आला. दरवर्षी अभिवादन करण्यासाठी हजारो नागरिक तिथे येतात. 14 जानेवारी 1994 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रवेशद्वार हे आंबेडकरी समाजाचे प्रेरणास्थान बनले आहे. दरवर्षी 14 जानेवारी या दिवशी आंबेडकरी जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराची मनोभावे पूजा करते. जणू काही साक्षात आपण बाबासाहेबांपुढेच नतमस्तक होत आहोत या श्रद्धेने गेटपुढे नतमस्तक होतात. नाममात्र शुल्कात उच्च शिक्षण देणाऱ्या देशातील हे पहिले विद्यापीठ आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश भागातील शेतकरी, शेतमजूर, दलित, कष्टकरी वर्गातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूमी म्हणून विद्यापीठाने नावलौकिक मिळवला व लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देऊन त्यांच्या आयुष्याला आकार दिला.